नमस्कार मित्रांनो. कुठलाही कायदा बनवला की त्या कायद्याचा समाजावर काय परिणाम झाला याचा आढावा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि त्याच्या परिणामांचा आढावा काय झाला समाजावर हे जर समजून घ्यायचा असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, आजचा तुमच्या प्लॅन इंडिया लीगलच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अत्याचार प्रतिबंधक कायदा हा भारतामध्ये अंमलात आला हे आपण सविस्तर चर्चा आता आपण गेले अनेक एपिसोड करतो आहे. तर हा कायदा जेव्हा भारतात अंमलात आला त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अत्याचार प्रतिबंधक कायदा हा जे अनुसूचित जाती आणि जमातीचे लोकांचे जे काही हक्क आहे त्यांचं संरक्षण करतो आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना रोखण्यासाठी कडक कायद्याच्या तरतुदींचा इथे परिणाम आणि उल्लेख करतो. ठीक आहे, हा याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे अत्याचार प्रतिबंधक कायद्यामधला. आता ह्या कायद्याचा म्हणजे खरा प्रभाव काय झाला याचे मुख्य पैलू आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये असं होतं की विधिवत न्याय मिळवणे ह्या कायद्याचा एक मुख्य पैलू आहे. आता काय झालं मित्रांनो की आपल्याला माहिती आहे, आपण याच्यावर सविस्तर व्हिडिओ केलेला आहे की विशेष न्यायालयांची स्थापना या माध्यमात ह्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत केली जाते आणि यामधून जलद गतीने न्याय मिळण्यासाठी त्याच्यामधून प्रयत्न केले जातात. पण मित्रांनो, असं होतंय बऱ्याचदा याच्यामध्ये की जे न्यायालयीन प्रक्रिया बरेचदा जे विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली नाहीये किंवा संख्या खूप कमी आहे, त्याच्यामुळे योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही किंवा त्वरित न्याय मिळणं जे अपेक्षित आहे ते मिळत नाही. मित्रांनो, तर हा याच्यामधला मुख्य प्रभाव आपल्याला समजेल या कायद्यामधला की विशेष न्यायालयांमधून लवकरात लवकर न्याय मिळत नाही. आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भारतामध्ये आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले आणि किती प्रमाणात याच्यामध्ये कन्व्हिक्शन झालं किंवा किती लोकांना दोषी ठरवण्यात आलं. मित्रांनो, तर तो जो दोषीची संख्या आहे ती अगदी 5 ते 7% इतकीच आहे. मित्रांनो, म्हणजे 97% जे जे आरोपी होते त्यांना याच्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली किंवा त्यांचे कुठल्या प्रकारचे दोष आरोप सिद्ध झाले नाही. मित्रांनो, या कायद्याचा हा मोठा परिणाम आहे. मित्रांनो, ह्या या पैलूवर देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यावर देखील आपण काम करण्याची गरज आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा ह्या कायद्याचा वापर करून मित्रांनो गुन्हेगारांना शिक्षा देणं आपलं अनिवार्य आहे किंवा शिक्षा दिली गेली पाहिजे. हा याच्यामधला एक महत्वाचा पैलू आहे. मित्रांनो, कारण काय होतं मित्रांनो, जर एखादा कायदा अंमलात जेव्हा आणला जातो तेव्हा तो जर कठोरपणे अंमलात आणला गेला तर याच्यामधले जे गुन्हेगार आहेत तेव्हा त्यांना जेव्हा ह्या कायद्याची शिक्षा मिळते तेव्हा ते कायद्याचा आदर करायला लागतात. मित्रांनो, आणि कायद्याचा आदर करायला लागले की त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि ते ह्या कायद्याचा मान सन्मान ठेवतात आणि आदर करतात आणि ह्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना की जे जातीवादी आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारचा धाक बसतो. मित्रांनो, पण आता आपण बघत आहोत की अशा प्रकारचा धाक काय बसलेला आपल्याला दिसत नाही किंवा त्याचा परिणाम तितका काय झालेला दिसत नाही. कारण जे आकडेवारी आपल्या समोर आलेले आहे त्या आकडेवारीमधून फक्त मला वाटतं 5 ते 7% लोकांना आतापर्यंत शिक्षा झालेली आहे. मित्रांनो, तर ह्या कायद्याची कठोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे, हे आपण या प्रसंगी समजून घेतलं पाहिजे. तिसरा जो याच्यातला जो महत्वाचा पैलू आहे मित्रांनो तो पुनर्वसन आणि संरक्षण. याच्यामध्ये जो पीडित व्यक्ती असतो म्हणजे रिस्टोरेटिव्ह जस्टिस त्याला असं म्हटलं जातं. आपल्या याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ देखील बनवलेला आहे रिस्टोरेटिव्ह जस्टिस, तुम्ही तो प्लीज बघा. तर याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देणं हा उद्देश तर आहे पण तो मुख्य उद्देश नाही. याच्यामध्ये जो अत्याचारग्रस्त जो पीडित आहे त्याचं पुनर्वसन करणे हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा आपण समजून घेणं पाहिजे. आता सामाजिक न्याय विभागाकडनं याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं आर्थिक जी पुनर्वसनाची मदत केलेली आहे, आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे की जेणेकरून तो जो अत्याचार व्यक्ती आहे त्याचं रिस्टोरेशन होणं गरजेचं आहे, त्याची पुन्हा स्थापना होणं गरजेचं आहे. मित्रांनो, पण याच्यामध्ये पण इतकी अनास्था आहे शासनाकडनं की बऱ्याचदा शासनाचे जे समाज कल्याण विभाग आहे
त्यांच्याकडे फंड्स अवेलेबल नसतात आणि त्याच्यामुळे त्यांना जे लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या ते याच्यामधून आपल्याला होताना दिसत नाही मित्रांनो. तर कायद्याच्या परिणामाचा आढावा आपण घेत असताना हे देखील समजून घेणं गरजेचे आहे. राज्यकर्त्यांनी, शासनाने समजून घेणं गरजेचे आहे की त्याचं पुनर्वसन, त्या पीडिताचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे, त्याचं रेस्टोरेशन होणं गरजेचं आहे आणि त्याला रेस्टोरेटिव्ह जस्टिस मिळणं गरजेचं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर ह्या ज्या तरतुदी केलेल्या आहे कायद्यामध्ये, त्या तरतुदींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढचा जो याच्यामधला जो पैलू आहे मित्रांनो, तो जनजागृतीमध्ये वाढ. हे जे कार्यक्रम आहेत, जनजागृतीचे कार्यक्रम, आता शासनाच्या सोशल जस्टिसच्या विभागात म्हणजे जो सामाजिक न्याय विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये बार्टी आहे. बार्टीला विशेष प्रशिक्षण देण्याची मित्रांनो तशी तरतूद केलेली आहे. प्रत्येक जिल्हा लेवलवर जो कलेक्टर आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली असे हे जे कार्यक्रम आहे, अनुसूचित जाती जमातीच्या अॅट्रॉसिटी संदर्भातले जनजागृती करण्याचे कार्यक्रम आहे ते घेणं बंधनकारक आहे मित्रांनो. CP-SP लेवलवर देखील ही जनजागृती होणं गरजेचं आहे मित्रांनो. पण आतापर्यंत माझ्या माहितीत किंवा ऐकावत असं नाही की असे काही प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन हे आपल्या महाराष्ट्रात केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. NGO देखील मित्रांनो याच्यामध्ये काय काम करतात, पण त्याच्यामध्ये पण देखील पुरेशा प्रमाणात ह्या कार्यक्रमांची अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या जनजागृतीचं काम, प्रचार प्रसाराचं काम अजून तितकंसं काय होताना दिसत नाही मित्रांनो. तर ह्या माध्यमातून मी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती करतो आणि जे काही शासकीय जी यंत्रणा आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील हे जनजागृती कार्यक्रम या समाजामध्ये ठेवणं गरजेचं आहे. समाजामध्ये या कायद्याविषयी जर जागरूकता पसरली तर याच्यामधून अत्याचाराच्या घटना कमी होतील, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल किंवा समाजामधून जातीपातीचं जे घाणेरडं राजकारण आहे, जी घाणेरडी मानसिकता आहे ती कशी नष्ट करण्यात येईल, कशी संपुष्टात आणण्यात येईल, हे ह्या माध्यमातून होणं शक्य आहे मित्रांनो. पण तसं होताना आपल्याला आता दिसत नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. तिसरा आणि पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो याच्यामध्ये 5वा, कायद्याचा गैरवापर. हा देखील एक महत्वाचा पैलू आहे मित्रांनो. बऱ्याचदा असं होतं की जी अनुसूचित जाती जमातीची मंडळी आहे ती याच्यामध्ये ह्या कायद्याचा गैरवापर करून चांगल्या लोकांना देखील फसवण्याचं काम याच्यामधून होते. अशा काही तक्रारी आलेल्या आहेत मित्रांनो, त्या देखील आपल्याला नाकारता येणार नाही. हो, हे सत्य आहे. तर ह्या कायद्याचा गैरवापर टाळणं देखील मित्रांनो असं होतं बऱ्याचदा की लांडगा आल्यासारखी गत होते आणि मग तुमचा खऱ्या पद्धतीने जरी अन्याय अत्याचार झालेला असला तरी तो त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही किंवा तो गुन्हा दाखल करून घेण्याची मानसिकता त्याच्यामध्ये नसते. कारण ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे, ही जी काही पोलीस यंत्रणा आहे ती आधीच SC आणि ST विरुद्ध त्यांच्या मनात अशी काही चांगली भावना नाहीये किंवा तुम्ही गेलात. आता आपण बघितलं की ह्या कायद्याच्या कलम 18 नुसार तात्काळ गुन्हा विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन नोंदवणं बंधन कर्मप्राप्त आहे किंवा त्यांना बांधलेलं आहे. पण मित्रांनो असं होतं दिसत नाही, कारण ह्या पोलीस लोकांची जशी मानसिकता नाही. समजलं? त्याच्यामध्ये असं होतं की मित्रांनो जर समजा आता याचा कन्व्हिक्शन जो रेट आपण बघतोय, मागच्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कन्व्हिक्शन जो याचा रेट आहे तो अत्यंत कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये जे लोक आरोपी आहेत ते फक्त आतापर्यंत 5 ते 7% लोकांना याच्यामध्ये फक्त शिक्षा झालेली मित्रांनो. कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे याच्यामधला. याला कारण मित्रांनो हे पण येते की कायद्याचा गैरवापर होण्याच्या तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहे, ते प्राप्त झालेले आहे आणि त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. तर मित्रांनो असं करू नका, कारण का त्या कायद्याची धार बोथट होत चालली आहे आणि जर कायद्याची प्रभावीपणे जर अंमलबजावणी करायची असेल तर त्याचा परिणाम समाजाच्या उन्नतीसाठी करायचा असेल मित्रांनो, तर हे आपल्याला थांबवणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. काळजी आपण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो आहे कायद्याची अंमलबजावणी आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी. मित्रांनो हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की न्यायालयीन प्रक्रिया याच्यामध्ये बऱ्याच लांबणीवर पडताना आपल्याला दिसतात. म्हणजे कायद्याची जी अंमलबजावणी प्रभावीपणे होणं गरजेचं आहे ते आतापर्यंत आपल्याला झालेले दिसत नाही. कारण याच्यामध्ये जो न्याय आहे तो विलंबानेच मिळताना आपल्याला दिसतो याच्यामध्ये.
दुसरी महत्वाची याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की जे पुरावे आहेत ते पुरावे देखील याच्यामध्ये आपल्याला मिळताना दिसत नाही, की प्रॉपर पुरावे जे जमा होणं गरजेचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते होताना दिसत नाही, किंवा ते करताना पोलीस आपल्याला दिसत नाही, पोलीस यंत्रणा आपल्याला ते प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करताना दिसत नाही. याच्यामध्ये असं होतं मित्रांनो, की जेव्हा एखाद्या कायद्याची अंमलबजावणी होत असते तेव्हा त्या कायद्यावर राजकीय आणि तिथले जे सामाजिक लोक असतात त्यांचा देखील एक दबाव असतो, प्रभाव असतो. त्याच्यामुळे देखील मित्रांनो हा जो कायदा आहे तो प्रभावीपणे अंमलात आलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे हा जो कायदा जितक्या प्रभावीपणे अंमलात येणं गरजेचं होतं तो ह्या कारणांमुळे, राजकीय दबावामुळे, तिथल्या पोलिसांच्या मानसिकतेमुळे पुरावे नष्ट होतात किंवा पुरावे मिळत नाही, ह्याच्यामुळे देखील मित्रांनो ह्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या अडचणी येतात आणि याचा परिणाम असा होतो की दोषींना शिक्षा याच्यापासून मिळत नाही मित्रांनो, आणि आरोपीला शिक्षा न मिळाल्यामुळे तो जो पीडित आहे त्याला न्याय मिळताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो. आणि याच्यामधला जो वास्तविक जो परिणाम मित्रांनो तो आपण जर बघितला तर आता मित्रांनो हा कायदा भारतामध्ये 1989 साली आला. त्याच्यामध्ये बऱ्याच 2दा-3दा सुधारणा झाल्या. त्याच्यामध्ये देखील मित्रांनो आपण बघितलं की हा कायदा जरी अंमलात येत असला तरी वास्तविक पाहता याचा परिणाम आहे तो समाजावर आपल्याला कसा झालेला दिसत. ज्या प्रकारे हा सगळा जातीवाद समुच्चय नष्ट होणं गरजेचं होतं, किंवा जो प्रकारचा धाक या ज्या आरोपींना मिळणं गरजेचं होतं, किंवा जो कायद्याचा आदर होणं गरजेचं होतं मित्रांनो तो आपल्याला झालेला दिसत नाही. मित्रांनो हा आपण आज बघितला की जो अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे त्याच्या परिणामांचा आढावा आज आपण घेतला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. तर तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या प्लॅन इंडिया लिगल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते लिहायला विचारायला विसरू नका. तोपर्यंत इथेच थांबतो. जय भारत, जय संविधान, आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जागे राहा.